नरेश कदम यांच्याकडून 1100 रुपयाची देणगी प्राप्त होते आणि जियांश रोहित कदम यांच्याकडून 501 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे। मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे। तर शिवराजी क्रीडा मंडळाला वारंवार या ठिकाणी पुकार दिला जात आहे। आपल्याला विनंती आहे की आपण लवकरात लवकर मैदानाकडे यावं अशी विनंती मी या ठिकाणी करतोय। यापूर्वीचा सामना खरोखर सांगतोय की हृदयस्पर्शी सामना होता, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना होता, अडवणारा सामना होता, थांबवणारा सामना होता। असा हा सामना या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळाला। तर तितकाच आता दुसरा सामना सुद्धा तितक्यात तोला मोलाचा आहे, तो म्हणजे शिवराजे वर्सेस श्री गणेशच्या दरम्यान। आतापर्यंत 826 व्ह्यूअर्स या स्पर्धेला भेट दिली आहेत युट्यूबच्या माध्यमातून। रसिकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। तर पुढील सामना होईल त्यासाठी या ठिकाणी पुकार दिला जातोय। जाखमाता क्रीडा मंडळ महेश्वराडी मसोबा क्रीडा मंडळ या दोन दिग्गजांच्या दरम्यान पुढील सामना खेळला जाईल, याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे। दोन्ही संघांच्या प्रशिक्षक आणि कर्णधारांना विनंती आहे की पुढील सामना जाखमाता क्रीडा मंडळ महेश्वराडी वर्सेस मसोबा क्रीडा मंडळ या दोन दिग्गजच्या दरम्यान हा सामना या ठिकाणी खेळला जाणार आहे। या स्पर्धेमध्ये घेतलेले सर्व खेळाडू यांना एक विनंती करतो की आपल्याला लवकरात लवकर सामने उरकायचे आहेत, जेणेकरून पावसाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या सामन्यांचं काही वाईट परिणाम होता कामा नये, त्यासाठी प्रत्येक खेळाडूंनी दिलेल्या वेळेमध्ये आणि कमी वेळेमध्ये या ग्राउंडमध्ये उपस्थित राहून सामना पूर्णपणे शेवटपर्यंत न्यायचा आहे, ही सगळ्यांना मी खेळाडूंना विनंती करतोय। तर खरं सांगतोय की आज एक वेगळाच लॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय। दोन दिग्गज संघांमध्ये पहिली लढत झाली आणि त्यानंतर दोन दिग्गजांच्या दरम्यान होणारी ही दुसरी लढत, त्यामुळे थरार पहिल्या क्षणापासून पाहायला मिळतोय। नाणेफेक जिंकले अर्थातच तर शिवराजे वर्सेस श्री गणेशच्या दरम्यान होणारा अतिशय महत्वपूर्ण हा या स्पर्धेचा सामना आणि त्यामध्ये खरंच सर्वांचेच लक्ष लागून राहिलेला हा सामना आहे, कारण दोन दिग्गज संघ आहेत। दोन्ही संघांकडे अतिशय गुणवान असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। खास करून लढत होईल ती म्हणजे अंकुर आणि लढत होईल ती म्हणजे रोशन भुसाडेच्या दरम्यान, त्यामुळे नक्कीच यामध्ये कोण श्रेष्ठ ठरतोय। पहिल्याच चढाईमध्ये या ठिकाणी गुण प्राप्त करतोय अर्थातच सार्थक सातम अंकुरला बाद केलंय। एक मोठी लढत देण्याचा या ठिकाणी मानस व्यक्त केलाय। चढाईसाठी येतोय जर्सी नंबर 9 तो म्हणजेच रोहन, आणि या ठिकाणी रोहन काय करतोय, नक्कीच 2 गुण प्राप्त करतोय। एक जबरदस्त लढत मैदानामध्ये सुरुवातीपासून दबाव ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। अर्थातच श्री गणेशच्या माध्यमातून चढाईसाठी जातोय म्हणजे शिवराजेचा चढाई बाद धरतो म्हणजेच भोसले
शुभम भोसले याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. 7-1 अशी लढत आहे. टो टच करण्याचा प्रयत्न, जबरदस्त आक्रमण आणि या ठिकाणी गुण टिपल्याचा अपील केलंय. नक्कीच गुण मिळणार आणि इन होतोय अर्थातच अंकुर माळी. रोशन चढासाठी पाहायला मिळतोय. 5-1 अशी लढत आहे. या ठिकाणी खरोखर लढत पाहायला मिळेल ती म्हणजे रोशन वर्सेस अंकुर माळी. परंतु या ठिकाणी काय घडते, सुंदर टॅकल करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी गुण. एक गुण प्राप्त करून घेण्यात दोन्ही संघांचा या ठिकाणी संघर्ष पाहायला मिळतोय आणि या संघर्षाच्या माध्यमातून विजयाच्या दिशेने कोण जातो ते पाहायचंय. अतिशय सुंदर खेळ, सुंदर कबड्डी श्रीवर्धन शहराची आणि या ठिकाणी अनुभवताना आपल्याला पाहायला मिळते. चढासाठी गेले तो अर्थात अंकुरवर मोठी जबाबदारी असेल आपल्या संघासाठी आणि तितक्याच तोला मालाचा संघ आहे तो म्हणजे श्री गणेश क्रीडा मंडळ. पुढील सामना होईल. अर्थातच या ठिकाणी कुठल्याही संघाला वेळ दिला जाणार नाहीये. एक पहिल्या चढाईमध्ये खरं यशस्वी ठरलेला असा चढाई बहादरी आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे रोहन बोले, ज्यानं 2 गुण प्राप्त करून दिले होते आपल्या संघासाठी. फार महत्वपूर्ण गुण होते. अजूनही शिवा बाहेर आहे, त्यामुळे नक्कीच एक चांगली दबाव टाकण्याचा प्रयत्न नक्कीच श्री गणेश करतोय का ते पाहायचंय. परंतु अंकुर चढायसाठी पाहायला मिळते. पुढील सामना होईल जाकमाता वर्सेस म्हसोबा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना व्यासपीठाकडे बोलवण्यात आलेलं आहे. अनंत फुटाणकर यांनी व्यासपीठावर यायचे. अनंत फुटाणकर. राज माळी याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. बोनस ऑन आहे. बोनस साठी नक्कीच प्रयत्न करील तो म्हणजे राज आणि या ठिकाणी मध्यरक्षकावर आक्रमण अर्थातच भोसले बाद. गुण 1-1 प्राप्त करतोय तो म्हणजे श्री गणेश. त्यामुळे खरोखर एक तुल्यबळ लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. आपण डू आय डाय साठी पाहिजे रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न नक्कीच त्याच्या माध्यमातून केला जातो. अर्थात सुंदर असा फुटवर्क आजपर्यंत पाहत आलोय आणि मध्यरक्षकाला पुन्हा एकदा आक्रमण केलंय आणि यावेळी नक्कीच गुण प्राप्त करून घेतला. एक सक्सेसफुल चढाईची सांगता होताना पाहायला मिळतोय. चढाईसाठी येतोय तो म्हणजे अर्थातच राज, ज्यानं मागच्या चढाईमध्ये गुण प्राप्त करून दिला. एक लेफ्ट राईट कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय ते म्हणजे श्री गणेशच्या माध्यमातून हँड टच करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आक्रमण त्याच कॉपी बुक स्टाईल मध्ये या ठिकाणी बाद केले अर्थातच कमलेश राटाडीला. या ठिकाणी अनंत फुटाणकर यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. एक मोठी लढत, एक अनुभवी चढाई बहादर शिवराजेचा तो म्हणजे शिवा खैरे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक आक्रमक धोरण सुरुवातीपासून पाहायला मिळते. थोड्याशा काही चुका झाल्या त्यामुळे शिवराजेच्या त्यातून सावरावं लागेल, परंतु तितकीच आपली जी काय आघाडी आहे ती पुढे नेण्याचा प्रयत्न श्री गणेशचे खेळाडू करताना पाहायला मिळतील. एक खरोखर सांगतो की एक आपण संघर्ष पूर्ण करतोय, संघर्ष करावा लागलाय तर नक्कीच या ठिकाणी टो टच करण्याचा प्रयत्न होता तो अर्थातच अंकुरी याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी खरोखरच आम्हाला फार महत्वाचं योगदान दिलंय, या कबड्डी स्पर्धेसाठी ज्यांनी खरोखरच एक खारीचा वाटा उचललाय, असे व्यक्तिमत्व या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळतात. अर्थातच मी आमंत्रित करतोय शोएब करंबेळकर, परवेज माणिकवारे यांना की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. मी विनंती करतोय आयोजकांना की आपण त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर घेऊन यावं अशी विनंती मी या ठिकाणी करतोय. या स्पर्धेमध्ये खास महत्वाचं योगदान या स्पर्धेला लाभलेलं आहे आणि त्यात मध्ये आपल्याला या ठिकाणी शोएब करंबेळकर आणि परवेज माणिकवारे यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळते. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं मी या ठिकाणी करतोय. ही एक आमची जय भवानी क्रीडा मंडळाची खासियत आहे की ज्यांच्याकडे खरोखरच वेगवेगळं व्यक्तिमत्व दरवर्षी आपल्या व्यासपीठावर पाहायला मिळतात. आज या ठिकाणी शोएब करबेलकर आणि परवेज माणिकवारे
आज या ठिकाणी उपस्थित राहील त्यांचं हार्दिक स्वागत करतो या जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ स्पर्धेच्या निमित्तानं. अंकुर अजूनही सावरलेला नाहीये. डू ऑर डाय साठी पाचारण केलंय. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न अपील केलाय. कौस्तुभवर आक्रमण. 1 गुण प्राप्त होणार आहे. अर्थातच श्री गणेशला या एक गुणानं पुढे आपला गुणसंख्या वाढवण्याचा प्रयत्न श्री गणेशच्या माध्यमातून. चढायसाठी गेलो तो अर्थातच शुभम भोसले त्याच्यावर खूप काही मदार असणारे आपले 4 खेळाडू, बिनीचे खेळाडू, महत्वाचे खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत. त्यांना इन करणं फार गरजेचं असणार आहे. आणि मध्यरक्षकावर जोरदार आक्रमण का पाहायला मिळालं, परंतु ही एमटी चढायची सांगता. त्यामुळे या एमटी चढाईना नक्कीच या ठिकाणी समाधान नसणार आहे. अर्थातच राहुल चांदोरकर, कारण आपल्या संघाला या ठिकाणी खरं चेअरअप करण्यासाठी आलाय, मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. पण चरासाठी गेलाय तो अर्थातच रोशन भुसाडे. जबरदस्त आक्रमण आहे. एक खरोखरच गुणवान असा खेळाडू श्री गणेशला लाभलेला आहे. आणि या ठिकाणी शुभमवर आक्रमण. या आक्रमणातून खरोखरच गुण प्राप्त करून घेतोय का ते पाहायचं. आणि हा 1 गुण प्राप्त होणार आहे तो श्री गणेशला. 1 गुणानं पुढे आपला गुणसंख्या वाढवण्याचा या ठिकाणी खरोखरच आपला बोनस ऑन आहे. बोनस साठी नक्कीच प्रयत्न, त्यासाठी फुटवर्क आवश्यक आहे आणि त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. अर्थातच शिवा खैरेला, शिवराज खैरेच्या समोर आहे आणि जबरदस्त गुण टिपलाय. याला म्हणतात अनुभव. खरोखर दोन्ही कोपऱ्यांना बाहेर काढलं आणि उजव्या कोपऱ्यावर केलेलं आक्रमण पाहण्यास जोगा होतं. 1 गुण मिळणार आहे अर्थातच शिवराजीला. आयोजक घाबरू नका, पाऊस काही येणार नाहीये. आणि या ठिकाणी 2 गुण, महत्वपूर्ण गुण. या चुका फार महत्वाच्या आहेत. चुका करण्यास भाग पाडतोय तो म्हणजे शिवराजेचा क्षेत्ररक्षक. आणि या ठिकाणी चढाईसाठी गेलाय तो जर्सी नंबर 11 कमलेश राटाटे. याची चढाई रोहन बोले याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. रोहन कडे एक जबरदस्त स्किल पहिल्या चढाई दाखवलं आणि आपल्या संघाला 2 गुण प्राप्त करून दिले आणि एक महत्वपूर्ण आघाडी घेण्यात या ठिकाणी यशस्वी ठरलाय श्री गणेशचा संघ. या ठिकाणी शिवा आपला अनुभव पणाला लावताना पाहायला मिळतोय. पुढील सामना खेळला जाईल अर्थातच मसोबा वर्सेस जागमाता क्रीडा मंडळ महेश्वराडी. दोन्ही संघाला विनंती असेल की आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय. डू ऑर डाय साठी पाचारण केलंय अर्थातच शिवा खैरेला. शिवा याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी काय घडतंय. शिवा आणि या ठिकाणी सुपर रेड होताना पाहायला मिळते. ही सुपर रेड सामन्याला कलाटी देते का ते पाहायचंय. कारण या ठिकाणी दबावात आलाय तो म्हणजे अर्थात श्री गणेश क्रीडा मंडळ. श्रीवर्धन शिवराजेच्या समोर जबरदस्त टक्कर देताना पाहायला मिळालं. पण या चुका तुम्हाला माफ करणार नाहीयेत. चुकीला माफी नाहीये. बोनस ऑन आहे. बोनस साठी प्रयत्न, परंतु या ठिकाणी सुंदर पकड कौस्तुभ सासरेच्या माध्यमातून 1 गुण नक्कीच प्राप्त होणार आहे. आणि बघता बघता 1 लोन देणं यशस्वी ठरलाय अर्थातच शिवराजी क्रीडा मंडळ. आमच्या गावचे खाजा शेठ यांचं आगमन झालेलं या ठिकाणी. त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे.
यापूर्वीची सुपर रेड केली शिवा खैरेनं त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक अनंत पोटाणकर यांच्याकडून लाभलेलं आहे. हॅलो, आपण सत्काराकडे वळतोय. तर आपण सत्कार करतोय. अर्थातच या स्पर्धेला आम्हाला लाभलेले प्रायोजक आहेत ते म्हणजेच शोएब करबेलकर आणि परवेज माणिकवारे यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. तर मी विनंती करतोय प्रवीण शिरकर यांना की आपण शोएब करबेलकर यांचा या ठिकाणी सत्कार करावा. आणि तो त्यांनी खरोखर सन्मानपूर्वक स्वीकारलाय त्याबद्दल त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अतिशय कबड्डीवर प्रेम करणारी व्यक्तिमत्व नक्कीच आपल्या या श्रीवर्धन शहरामध्ये श्रीवर्धन तालुक्यामध्ये पाहायला मिळतात. त्यातीलच हे व्यक्तिमत्व या ठिकाणी शोएब करबेलकर आणि परवेज माणिकवारे आणि श्रीराम मोरे यांचं खरोखरच फार महत्वाचं योगदान या स्पर्धेला या कबड्डीला लाभलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं आज तमाम कबड्डी रसिकांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सत्कार केला गेलाय. साक्षीनं सत्कार केला गेलेला आहे ते म्हणजे जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ. पुढील खरोखरच आम्हाला मार्गदर्शक आहेत आणि खरोखर अनेक वर्ष त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीवर असतात. ते म्हणजे खरोखर शांत संयमी स्वभावाचं एक व्यक्तिमत्व ज्यांनी बांधकाम क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवलाय. अर्थातच खाजा शेठ यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार. तुम्ही विनंती करतोय प्रदीप शिरकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण खाजा शेठ यांचा सत्कार करावा. तरुणी आहे. पुढील सामना होईल अर्थातच जाकमाता वर्सेस म्हसोबा. दोन दिग्गज संघांच्या दरम्यान पुढील सामना खेळला जाईल. दोन्ही संघांच्या प्रशिक्षक आणि कर्णधारांना मी विनंती करतो की आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय, कारण ही स्पर्धा आहे. या स्पर्धेला काल आहे, वेळ आहे आणि त्यामध्ये आपण वेळेचं भान ठेवत आपण या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं अशी विनंती मी जय भवानी क्रीडा मंडळ भट्टी समाजच्या वतीने या ठिकाणी करतोय.
पूर्वार्ध गाजवला श्री गणेशनं, उत्तरार्ध गाजवण्याचा प्रयत्न केला जातोय शिवराजेच्या माध्यमातून. त्यामुळे नक्कीच या सामन्याचं नक्कीच गुणफलक कोणाच्या बाजूने झुकते ते पाहायचंय. परंतु मध्यंतरानंतर उत्तरार्धामध्ये या ठिकाणी पूर्णपणे पकड मिळवण्याचा प्रयत्न केला तो शिवराजेनं. पूर्णपणे आपली शस्त्र म्यान केलेली आहेत, शस्त्र जमिनीवर ठेवलेली आहेत, अशी परिस्थिती श्री गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. या ठिकाणी खरोखरच पुन्हा एकदा त्याच जोश मध्ये मैदानामध्ये उतरावं लागेल ते श्री गणेशला. परंतु तितकाच दर्जेदार खेळ यापूर्वी सुद्धा पाहत आलोय, तो म्हणजे श्रीवर्धन शहरातील एक नामवंत असा खेळ ज्यांच्या माध्यमातून पाहत आलोय, तो म्हणजे शिवराजे क्रीडा मंडळाचा. सुरुवातीच्या कालावधीमध्ये खरोखरच पूर्णपणे दडपणात ठेवलं होतं, एक लोन देण्यात सक्सेसफुल ठरले होते अर्थात श्री गणेशचे खेळाडू. परंतु उत्तरार्धामध्ये सामन्याचा थोडासा कलाटणी देण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून केला जातोय. गुणफलक दोन्ही बाजूने विजयाच्या दिशेने कोणाला घेऊन जाते ते पाहायचं. जो चांगला कबड्डी खेळ तो अर्थातच या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवू शकतो. मी विनंती करतोय प्रमोद गोविलकर यांना की आपण व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे. प्रमोद गोविलकर. आपण सत्कार करतोय अर्थातच ज्यांचं खरोखरच क्रीडा क्षेत्रामध्ये फार महत्वाचं योगदान आहे ते म्हणजे आनंदजी फुटाणकर यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सत्कार केला जाईल. अर्थातच अनंत फुटाणकर यांचा शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. धन्यवाद अनंतजी. रोहन बोले याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. एक आक्रमक चढाई करणं फार गरजेचं आहे. एक सुपर रेड जर झाली तर नक्कीच सामन्याला कलाटणी देऊ शकते, परंतु तितका प्रयत्न करावा लागेल. रोशन मैदानाच्या बाहेर आहे, त्याला इन करणं फार गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी कुठलाही खेळाडू या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत नाहीये. प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जातं. प्रयत्नांती विजयाच्या दिशेनं आपला मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न. अनंत फुटाणकर यांच्याकडून 501 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. मंडळ त्यांचं अत्यंत ऋणी आहे. तर या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला लाभलेलं चतुर्थ क्रमांकाचं कॅश प्राइज, रोख रकमेचं पारितोषिक आहे. कैलासवासी मनोहर महादेव गोगरकर यांच्या स्मरणार्थ लाभलेले आहेत. तर मी विनंती करतो दिनेश मनोहर गोगरकर यांचा आपण सत्कार करायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला लाभलेले एक व्यक्तिमत्व, त्याने आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ या ठिकाणी रोख स्वरूपाचं पारितोषिक आम्हाला या ठिकाणी प्राप्त करून दिलंय. अशा या व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय. खरोखरच जय भवानी क्रीडा मंडळावर प्रेम असणार एक ना अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. 2 गुण, महत्वपूर्ण गुण प्राप्त करून घेतोय. त्यामुळे सामना अजूनही कोणाच्या दिशेने झुकेल सांगता येणार नाहीये. बांधावर उभे असणारा प्रेक्षक नक्कीच मैदानाकडे येईल. शेवटच्या क्षणापर्यंत लढत नक्कीच राहणार आहे. त्यामुळे नक्कीच सांगतोय की या सामन्यामध्ये इन व्हायचं असेल तर प्रेक्षकाला सुद्धा विनंती करतो की बांधावर रस्त्यावर उभे राहू नका, तर या क्रीडा नगरीमध्ये या कबड्डीचा आनंद घ्या. इतका सुंदर आयोजन या ठिकाणी केलंय. अर्थात जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ आणि आरके डेकोरेटरच्या माध्यमातून सुंदर विद्युत रोषणाई या ठिकाणी पाहायला मिळते. इतकं सुंदर आयोजन. त्यामुळे नक्कीच राज्यस्तरीय कबड्डीला लाभवेल अशी ही कबड्डी स्पर्धा चढायसाठी गेलाय. अर्थातच रोशन, त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. शेवटची 4 मिनिटं घोषित केली आहेत ती पंचांनी. सामना अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नासाठी आपला गिअर बदलावा लागेल आणि रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय का ते पाहायचं आहे. चढायसाठी गेलाय तर रोशन वर मोठी जबाबदारी आणि सुंदर पकड. एक गुण गमावलाय, महत्वपूर्ण गुण गमावलाय. अर्थातच रोशन पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जाईल. त्यामुळे नक्कीच त्याला इन करण्यासाठी अजूनही 2 गुण प्राप्त करावे लागतील. टाइम ऑफ मिळालाय. आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभलेले मान्यवरांचं खरोखरच
या ठिकाणी आपण सत्कार करतोय प्रत्येक मान्यवर या ठिकाणी खरोखरच दिलेल्या निमंत्रणाला मान ठेवत या ठिकाणी उपस्थित राहते त्याबद्दल सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। खास करून या स्पर्धेला परवेज माणिकवारे आणि शोएब करंबेलकर खरं यांचं फार महत्वाचं योगदान या ठिकाणी पाहायला मिळते आणि तितकीच महत्वपूर्ण चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते। अर्थात अंकुरच्या माध्यमातून गुण प्राप्त करून घेतोय अर्थात शिवराजी क्रीडा मंडळ। प्रयत्न करावा लागेल चढायसाठी येतो मनोज एक डिफेंडर म्हणून त्याकडे पाहिलं जाते। जाकमाता क्रीडा मंडळ मयूर काप आपला संघ तयार ठेवायचा आहे। यापूर्वीच्या सुपर रेड साठी अनंत फुटाणकर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक लाभलेलं आहे ते म्हणजे शिवा खैरे याला सामना संताच आपण घेऊन जायचंय रोख स्वरूपाचं पारितोषिक आहे। एक चांगली लढत देण्याचा प्रयत्न श्री गणेशच्या माध्यमातून पाहत आलो होतो परंतु मध्यंतरानंतर उत्तरार्धामध्ये खरोखर सुंदर खेळ केलाय। अर्थातच कौस्तुभच्या सुंदर पकडीचं प्रदर्शन पाहायला मिळालं आणि एका सुपर रेडनं या सामन्याचं चित्र पूर्णपणे पालटून टाकलंय ते अर्थात शिवा खैरेच्या चढाईनं। अंकुर माघारी परतोय त्याला प्रत्युत्तर या ठिकाणी सार्थक। एक खरोखर चतुरत्र असा खेळाडू आहे एक चांगला डिफेंडर म्हणून त्याकडे पाहिलं जातं। उत्कृष्ट पकडींचं प्रदर्शन यापूर्वी सुद्धा ज्याच्या माध्यमातून पाहिलंय। अर्थात या ठिकाणी वेळ वेगळी आहे परिस्थिती वेगळी आहे आणि त्या ठिकाणी गुण प्राप्त करणं फार गरजेचं आहे। प्रयत्न करतोय परंतु प्रयत्नाला यश काही प्राप्त होत नाहीये। एक एमटी चढायची सांगता होते त्यामुळे नक्कीच थोडस दडपणात थोडस दबावात पाहायला मिळतं। अर्थातच श्री गणेशचे पाठीरागे एक चांगली संधी प्राप्त होती त्या संधीचा त्यांनी विजयात संपादन करणं फार गरजेचं होतं परंतु तितकाच दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ अर्थात शिवराजे आज या ठिकाणी आपला खेळ साकारताना पाहायला मिळतोय। शेवटचा मिनिट घोषित केलाय दोन्ही संघांना विनंती करतोय अर्थातच जाकमाता आणि मसोबा संघाला की आपण त्वरित मैदानाकडे यावं। आयोजकांनी आपल्यासाठी टाइम ठेवलाय 10 बाय 10चा त्यामुळे नक्कीच आपण जर उशीर केला तर वेळेत बदल केला जाणार आहे त्यामुळे नक्कीच 7-5-7 असा सुद्धा सामना खेळला जाईल त्यामुळे नक्कीच सर्वांनाच सूचना आहे सर्व संघांच्या व्यवस्थापकांना सुद्धा सूचना आहेत की आपले संघ ज्या ज्यावेळी बोलवले जातील त्या त्यावेळी आपण मैदानामध्ये हजर करावेत। धन्यवाद करंबेलकर। तर या ठिकाणी सामन्याची सांगता होताना पाहायला मिळते दोन्ही संघांनी सामना संपताच लाईन अप करून घ्यायचंय। या ठिकाणी सन्मान केला जाईल। मी शोएब करबेलकर आणि परवेज माणिकवारे यांना विनंती करतो की आपण मैदानामध्ये उपस्थित राहायचंय। मी आयोजकांना विनंती करतो की आपण त्यांना मैदानाकडे घेऊन जायचंय। दोन्ही संघांनी लाईन अप करून घ्यायचंय। तसेच प्रेक्षकांमध्ये विठ्ठल वाणी सर विनंती असेल आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती